श्री गुरुदेव दत्त। आज आपण या व्हिडिओमध्ये गिरनार परिक्रमा कधी असते व तिचा मार्ग याबद्दलची थोडक्यात माहिती बघणार आहोत। गिरनार परिक्रमा ही कार्तिक एकादशी ते त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत 5 दिवस चालते। कारण जंगलाचा भाग असल्या कारणाने या 5 दिवसातच गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो। ही परिक्रमा जवळजवळ 38 किलोमीटर पर्यंतची आहे। याचा मार्ग जंगलातून आहे। तीव्र डोंगर, चढणे व उतरणे, चारी बाजूने घनघोर जंगल। या जंगलामधून दत्तभक्त श्रद्धेने भावनेने ही परिक्रमा करतात। परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा मडी हे स्थान आहे। तेथून 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान आहे। हा गिरनार पर्वताचा मध्य भाग आहे। तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे। अतिशय सुंदर स्मरणीय स्थान आहे। परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलोटी। हे अंतर जवळजवळ 10 किलोमीटरचे आहे। तलोटी म्हणजे काय तर गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरी जवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते। त्याला तलोटी असं म्हणतात। अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये परिक्रमेचा मार्ग याबद्दल माहिती बघितली। अजून आपल्याला परिक्रमेचे महत्त्व, परिक्रमा कशी करावी, परिक्रमेचे लाभ काय याबद्दलची माहिती पुढील भागामध्ये बघणार आहोत। तरी कृपया चॅनलला लाईक आणि फॉलो करा। जय गिरनारी।